पाहूया तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये खरं तर ही निवडणूक नाशिकमध्ये महायुतीचे नरेंद्र दराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। गोकुळ गीते मतमोजणी केंद्रावर पोहोचलेत आणि विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि नागेश आष्टीकरांची प्रतिष्ठा जी आहे ती या ठिकाणी पडायला लागलेली आहे। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। आष्टीकर हे आज आपल्या मतदारसंघामध्ये नांदेडमध्ये आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडे। गजानन, कृष्णा नागेश पाटील आष्टीकर हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महायुतीकडनं अमरनाथ राजूरकर भाजपचे उमेदवार, तर महाविकास आघाडीकडनं आता नागेश पाटील आष्टीकर तर म्हणजे शिवसेनेकडे गेलेले आहेत, शिंदेकडे गेलेले आहेत। त्यानंतर कृष्णा पाटील नागेश आष्टीकर यांची ही लढत त्यामुळे अत्यंत महत्त्वाची, नांदेडकडे सर्वात जास्त लक्ष असेल। बरोबर आहे। नांदेडची निवडणूक ही सातत्यानं चर्चेत राहिलेली आहे। त्यामध्ये नव्यानं ट्विस्ट आला होता ते शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेताना, कारण जे शिवसेनेचे उभाटाचे उमेदवार होते कृष्णा पाटील आष्टीकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आयत्या वेळी त्यांना महाविकास आघाडीकडून पुरस्कृत करण्यात आलं। काँग्रेसच्या उमेदवाराला एबी फॉर्म दिलेला असताना सुद्धा माघार घ्यावी लागली होती आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय अमरनाथ राजूरकर हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये यापूर्वीच त्यांना निवडणुकीमध्ये होते आणि नागेश पाटील आष्टीकर यांची चिरंजीव निवडणुकीत आल्यामुळे पुन्हा रंगत जी आहे ती या निवडणूक वाढली होती। पण आयत्यावेळी ज्या पद्धतीनं नागेश पाटील आष्टीकर शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेले आहेत किंवा त्यांनी वेगळा गट तयार केला आहे, त्यावेळी मात्र मतदार वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या आणि ह्या सगळ्या अफवा दूर करण्यासाठी कृष्णा पाटील आष्टीकर हे समोर आले होते आणि त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे। नागेश पाटील आष्टीकरांची काय भूमिका आहे ती वेगळी असेल, पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत असणार आहे आणि त्यामुळं जे आहे ते महाविकास आघाडी काँग्रेसनं स्वतःहून त्यांना व्हीप काढून सगळं जे मतदान करण्याचा आदेश दिला होता आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या मतदारांनी त्याच्या पाठीमागे उभं असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर जे आहे ते जी ही लढत रंगतदार मानली जाऊ लागली। सुरुवाती ज्या पद्धतीच्या संभ्रमावस्था होत्या मतदारांच्या, त्या मतदानाच्या दिवशी कुठंतरी निर्वळल्याचं पाहायला गेलं आणि ही सगळी लढत झाली। 452 पैकी 451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। 99.87% इतकं सगळं मतदान झालं। काही तासावर हा सगळा निकाल आलेला आहे। नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। सातत्यानं 2 वेळ आमदार राहिलेले अमरनाथ राजूरकर हॅट्रिक करणार का या संदर्भातल्या चर्चा होत असताना कृष्णा पाटील आष्टीकर जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि मीच विजय होईल अशा पद्धतीचा सातत्यानं ते दावा करत आहेत। निखिला।